प्रतिसाद खूप उत्तम आहे आणि आम्ही मतदारांना नुसतं मतच मागत नाहीये, तर त्यांना आम्ही आश्वासित करतोय. कारण काय होतं की नगरपालिकेची निवडणूक आधी पार पडायची आणि नंतर विधानसभेची निवडणूक असायची, तेव्हा अनेकदा नगरसेवकांवरती जो कंट्रोल पाहिजे एक लोकप्रतिनिधीचा तो राहत नव्हता. पण सुदैवाने आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी विधानसभेची निवडणूक पार पडलेली आहे आणि 4 वर्षानंतर आता विधानसभेची निवडणूक असणार आहे. त्यामुळे आम्ही आमच्या 23च्या 23 उमेदवारांना ज्यावेळेस उमेदवारी जाहीर केली त्यावेळेस त्यांना आम्ही म्हणजे काय म्हणणार तंबी दिली होती की जर आपण आपल्या कामामध्ये कुठेही आम्हाला चुकीच्या पद्धतीने काम होतं असं आढळून आलं तर तुमच्या कामामध्ये तसं पाहिलं तर आम्हाला कोणाच्या कामात हस्तक्षेप करायला आवडत नाही, पण चुकीचं काम होत असेल तर त्याच्यामध्ये हस्तक्षेपही केला जाईल आणि जर गरज पडली तर पूर्ण कंट्रोल हा घेतला जाईल. ह्या 23च्या 23 म्हणजे 22 नगरसेवक पदाचे उमेदवार आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार या सर्वांना आम्ही ताकीद पक्षाच्या वतीने दिलेली आहे आणि तेच ग्वाही किंवा तेच आश्वासन किंवा तोच विश्वास जसा या जनतेने माझ्यावरती विश्वास टाकला होता तसाच विश्वास या 23च्या 23 उमेदवारांवर टाकावं अशी आम्ही जनतेला विनंती करतोय आणि प्रतिसाद खूप सकारात्मक मिळतोय. जनतेमध्ये उत्साह आहे, उत्सुकता आहे. उद्याच्या विकसित श्रीगोंद्याचं स्वप्न आहे, हे स्वप्न साकार करण्याच्या दृष्टिकोनातून आमची पावलं चालू आहेत. खास खबर विशेष घडामोडीचं आपल्या हक्काचं येथील न्यूज हे चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. प्रतिनिधी उज्ज्वल उल्हारे, येथील न्यूज श्रीगोंदा.